नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत। एकूण 50 प्रश्न आपण पाहणार आहोत आणि हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर बघूया प्रश्न पहिला। पहा, हाजीपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर गंगा नदीकाठी हाजीपूर शहर आहे। कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बिहार राज्यामध्ये आहे। उज्जैन हे शहर कोणत्या राज्यात आहे? राज्य विचारलेलं आहे, तर मध्य प्रदेश राज्यामध्ये उज्जैन हे शहर आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे उज्जैन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे। लक्षात ठेवा, हा प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे। उज्जैन शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? पुढील प्रश्न पहा, भारताचा नेपोलियन कोणाला म्हणतात? तर समुद्रगुप्त यांना भारताचा नेपोलियन म्हणतात। स्वाइन फ्लू कोणता विषाणू पसरवतो? तर H1N1। H1N1। पुढील प्रश्न पहा, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर जिनेव्हा या ठिकाणी आहे, स्वित्झर्लंडमध्ये। हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे। हाच प्रश्न 5 वेळापेक्षाही जास्त वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे। पुढील प्रश्न पहा, भारत पाकिस्तान सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते? तर रॅडक्लिफ लाईन। लक्षात ठेवा, हा प्रश्न 15 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे। भारत पाकिस्तान दरम्यान जी काही सीमारेषा आहे तिचं नाव काय आहे? रॅडक्लिफ लाईन। पुढील प्रश्न पहा, फ्लॅग हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे। लक्षात ठेवा, फ्लॅग हा शब्द फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे। पुढील प्रश्न पहा, स्मॅश हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर लॉन टेनिस। स्मॅश हा शब्द लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहे। पुढील प्रश्न पहा, आदिलशाहीची राजधानी कोणती? तर विजापूर। लक्षात ठेवा, आदिलशाहीची राजधानी कोणती आहे? विजापूर। ऊस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर पाडेगाव या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे। पाडेगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यात आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर एकतर पर्यायामध्ये पाडेगाव असेल किंवा सातारा असेल। लक्षात ठेवा, ऊस संशोधन केंद्र पाडेगाव सातारा जिल्ह्यात आहे। पुढील प्रश्न पहा, छत्रपती शिवरायांचे समाधीस्थळ कोणते? तर रायगड। तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण कोणते? तर देहू। पुढील प्रश्न पहा, हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात? तर करभ। लक्षात ठेवा, हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात? करभ असं म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न जरी सोपा वाटत असला परंतु प्रश्न जे सोपे असतात तेच आपल्याकडून परीक्षेमध्ये चुकतात, कारण आपल्याला काही काही गोष्टी माहीत नसतं। आपण सोपा प्रश्न असतो म्हणून पटकन सोडवतो, पण लक्षात ठेवा हेच प्रश्न आपल्याकडून पेपरमध्ये चुका होत असतात। हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात? करभ असं म्हणतात किंवा पिल्लू असं सुद्धा म्हणतात। लक्षात ठेवा, हत्तीच्या पिल्लाला पिल्लू असंही म्हणतात आणि करभ असं सुद्धा म्हणतात। शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात? तर करडू म्हणतात। काय म्हणतात? करडू। लक्षात ठेवा, हत्तीच्या पिल्लाला करभ आणि शेळीच्या पिल्लाला करडू असं म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, बाकीचे हे पाहून घेऊ। हरणाचं जे पिल्लू असतं त्या हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात? शावक म्हणतात किंवा पाडस म्हणतात। लक्षात ठेवा, हरणाचं जे काही पिल्लू असतं त्याला शावक म्हणतात किंवा पाडस असे म्हणतात। गाईचे काय असते? वासरू असते, सर्वांना माहिती आहे। घोड्याचे शिंगरू असते, मांजराचे पिल्लू असते आणि म्हशीचे रेडकू असते। काय असते? रेडकू। पहा, हरणाचे शावक आणि पाडस हे लक्षात ठेवा, खूप वेळा यावर प्रश्न विचारला गेला आहे। आणि म्हशीचे रेडकू हे सुद्धा लक्षात ठेवा। पुढील प्रश्न पहा, डोक्यावर घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर कौतुक करणे। डोक्यावर घेणे म्हणजे काय? कौतुक करणे। कानाशी लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर चहाडी करणे। कानाशी लागणे म्हणजे काय? चहाडी करणे। किटाळ करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर आरोप करणे।
किटाळ करणे म्हणजे काय? आरोप करणे म्हणजेच काय? दोष देणे. लक्षात ठेवा, किटाळ करणे म्हणजे काय? आरोप करणे, दोष देणे. ओके. देव्हारे माजविणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर महत्त्व वाढविणे. देव्हारे माजविणे म्हणजे महत्त्व वाढविणे. विद्यार्थी मित्रांनो, हे चारही वाक्यप्रचार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे, जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. पुढे पहा, क्रिकेट माय स्टाईल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कपिल देव. क्रिकेट माय स्टाईल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कपिल देव. सनी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर सुनील गावस्कर. सनी डेज या पुस्तकाचे लेखक सुनील गावस्कर हे आहेत. पुढे पहा, महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? तर रायगड जिल्ह्याला महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार म्हणतात. महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता? तर नाशिक. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता? तर नंदुरबार हा आदिवासींचा जिल्हा आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? तर पुणे. राष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 11 नोव्हेंबर. लक्षात ठेवा, राष्ट्रीय शिक्षण दिन म्हटलेला आहे. राष्ट्रीय शिक्षण म्हटलेलं आहे, शिक्षक नाही. ओके, या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं. शिक्षण दिन म्हटलं तर 11 नोव्हेंबर. बालक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 14 नोव्हेंबर. बालक दिन 14 नोव्हेंबर. पुढील प्रश्न पहा, ढोल या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहे? तर नगारा, डंका, पडघम. नगारा म्हणजे ढोल, डंका म्हणजे ढोल आणि पडघम म्हणजे ढोल. हे चारही शब्द समानार्थी आहेत. तक्रार या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहेत? तर वाद, भांडण आणि हरकत. वाद म्हणजे तक्रार, भांडण, हरकत म्हणजे तक्रार. पुढील प्रश्न पहा, तट या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहे? तर काठ, किनारा, बाजू. काठ, किनारा, बाजू. तत्व या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहे? तर सत्य, तात्पर्य, अंश. तत्व म्हणजे सत्य, तत्व म्हणजे तात्पर्य आणि तत्व म्हणजे अंश. जैनांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? तर आगमसूत्र. कोणता आहे? आगमसूत्र किंवा आगम असं जरी म्हटलं तरी चालेल. लक्षात ठेवा, तुम्हाला पर्यायामध्ये आगम असं असेल किंवा आगमसूत्र असं असेल. जैनांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? आगमसूत्र किंवा आगम. गौतम बुद्धांनी उपदेश देताना कोणती भाषा वापरली? तर पाली भाषा वापरली. गौतम बुद्धांनी उपदेश देताना पाली भाषा वापरली. विद्यार्थी मित्रांनो, गौतम बुद्ध यांच्यावर पोलीस भरतीमध्ये प्रश्न असतो म्हणजे असतोच. तसेच जे काही रेल्वे पोलीस भरती आहे त्यामध्ये तर 100% यांच्यावर प्रश्न असतोच. पुढील प्रश्न पहा, रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला आणि कोणत्या भाषेत? पहा, रामचरितमानस हा ग्रंथ तुलसीदास यांनी लिहिला, अवधी भाषेत लिहिला. पहा, रामचरितमानस हा ग्रंथ तुलसीदास यांनी लिहिला. कोणत्या भाषेत लिहिला? अवधी ही भाषा आहे, या भाषेत लिहिला. देवगिरी किल्ल्याची स्थापना कोणी केली? तर यादव घराण्यांनी देवगिरी किल्ल्याची स्थापना केली. महास्नानगृह कुठे सापडले? तर मोहेंजोदाडो या ठिकाणी महास्नानगृह सापडले. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण कोणाची आहे? तर गौतम बुद्ध. लक्षात ठेवा, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण गौतम बुद्धांची आहे. अद्वैत तत्वज्ञान कोणी मांडले? अद्वैत तत्वज्ञान कोणी मांडले? तर शंकराचार्य यांनी अद्वैत तत्वज्ञान मांडले. रामटेक येथे मेघदूत काव्य कोणी लिहिले? तर कालिदास. लक्षात ठेवा, रामटेक येथे मेघदूत काव्य कालिदासांनी लिहिले. बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? तर हसन गंगू. जोर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर संगमनेर तालुक्यामध्ये जोर्वे हे ठिकाण आहे. विद्यार्थी मित्रांनो, कमेंट करून मला सांगायचं आहे, संगमनेर तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर यायलाच पाहिजे. पुढील प्रश्न पहा, गुडगाव या शहराचे नाव बदलून कोणते नवीन नाव ठेवले आहे? तर गुरुग्राम. लक्षात ठेवा, गुडगाव
या शहराचं नाव बदललेलं आहे आणि ते काय ठेवलं आहे? गुरुग्राम. कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हरियाणा राज्यामध्ये आहे. अलाहाबाद या शहराचे नाव बदलून नवीन नाव काय ठेवले आहे? तर प्रयागराज. अलाहाबाद या शहराचं नाव बदललेलं आहे आणि प्रयागराज असं ठेवलेलं आहे. प्रयागराज कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पहा. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर के.सी. नियोगी. हा प्रश्न कमीत कमी 15 वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. हाच प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. प्रश्न तोंडी पाठ करून ठेवायचा आहे. झोपेत जरी विचारलं, पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के.सी. नियोगी, पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के.सी. नियोगी. विद्यार्थी मित्रांनो, मग दुसऱ्या वित्त आयोगाचे सुद्धा अध्यक्ष आपल्याला माहिती पाहिजे. पहा, दुसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? के संथानम. कोण होते? के संथानम. लक्षात ठेवा, के.सी. नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते आणि के संथानम हे दुसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न पहा. राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी अभयारण्य आहे. राधानगरी तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी तालुका आहे. दोन्ही प्रश्न सोपे आहे, लक्षात ठेवा. राधानगरी तालुक्यामध्ये राधानगरी अभयारण्य आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जे काही राधानगरी अभयारण्य आहे त्याबद्दल माहिती पाहू. पहा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी अभयारण्य आहे, राधानगरी तालुक्यात आहे आणि यालाच बायसन अभयारण्य असेही म्हणतात. लक्षात ठेवा, जर पेपरला आलं राधानगरी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर. किंवा असा प्रश्न येईल काय, बायसन अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर. लक्षात ठेवा, राधानगरी अभयारण्यालाच बायसन अभयारण्य म्हणतात. असं का म्हणतात? तर त्या अभयारण्यामध्ये जो काही गवा प्राणी आहे, या हे जे काही गवा आहे यांची संख्या जास्त आहे. जे काही गवे आहेत यांची संख्या या राधानगरी अभयारण्यामध्ये जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे या अभयारण्याला बायसन अभयारण्य असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही अभयारण्य आहे हे 35.11 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेलं आहे. 35.11 चौरस किलोमीटर. महाराष्ट्रातील हे पहिले वन्यजीव अभयारण्य आहे. महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य आहे कोणतं? राधानगरी. 1958 मध्ये त्याला मान्यता मिळालेली आहे. 1958. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 50 प्रश्न आपण कव्हर केले आहेत. सर्व प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.